या सर्व प्रकरणासंदर्भात राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, आपण पाहूया। 28 सप्टेंबर 2023 ला 2.5 वर्षापूर्वी जेव्हा महिला आरक्षणाचं बिल पास झालं, 33% आरक्षण जे सध्या 540 सदस्य आहेत तिथे 33% द्यायला पाहिजे त्यांनी। आता मग तो नोटिफिकेशन निघून त्यांनी संपूर्ण जे अंमलबजावणी करायला पाहिजे होती। नक्की दुःख कशाचं झालं, नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास झाला, हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। कारण खरं तर देशभरामध्ये मोदी है तो मुमकिन है ह्या प्रतिमेला तडा गेला ह्याचं दुःख झालं, की डिलिमिटेशन बिल नाही होऊ शकलं याचं दुःख झालं, की संविधान जिंकलं याचं तुम्हाला आता या ठिकाणी आत्मचिंतन करावं लागेल। कारण ज्या तऱ्हेने आपण बघितलं असेल त्या दिवशी हे बिल ज्या वेळेला पास झालं त्यावेळेला लोकशाहीचा विजय झाला आणि जी मतं सन्माननीय खासदारांनी त्या ठिकाणी दिली। आणि मला एक गोष्ट सांगायचं की सातत्याने भ्रम या ठिकाणी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे। तुम्ही स्वतः किंवा तुमचे जे आज सत्ताधारी पक्षाचे सगळे नेत्यांना माझी विचारणा आहे की तुम्ही स्वतः लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती महिलांना नेतृत्व दिलंय हो? गेल्या अनेक वर्षांचा ज्या काँग्रेसवरती तुम्ही टीका करतात ना, त्या काँग्रेसचा जर तुम्ही रेकॉर्ड काढला तर सगळ्यात जास्त महिला नेतृत्वांना संधी देणारा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आहेत। सगळ्यात जास्त महिला खासदार, महिला आमदार ह्या त्यांच्या काळात आलेल्या आहेत। तुमच्या काळातला आकडा तुम्हीच काढून बघा की किती नाव घेण्या इतपत महिला ना तुम्ही संधी दिलेली आणि त्या निवडून आलेल्या आहेत।